Hello friends, welcome to the Sapna's Homeschooling YouTube channel, and today we are going to see 10th standard English paper. It's a preliminary examination 2019 and 20's paper. Just see this paper, maybe it is helpful for you. विद्यार्थ्यांनो हा पेपर तुमच्यासाठी कदाचित उपयोगी होऊ शकतो कारण 10वीचा जो पेपर पॅटर्न आहे 80 मार्क्सचा त्याच बेसिसवर हा पेपर पूर्णपणे लिहिलेला आहे. तर तुम्हाला हा पेपर उपयोगी पडेल. बघून घेऊयात. तर सेक्शन 1चा सगळ्यात पहिला प्रश्न असतो लँग्वेज स्टडीचा. तर तो पेपरला तसाच्या तसा त्याच टाईपमध्ये येतो. सो फर्स्ट क्वेश्चन इज डू ॲज डायरेक्टेड एनी फोर. वन इज कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर्स. नंतर सेकंड, put the words in alphabetical order: peace, word, create, absent, and B is potential, pursuit, podium, person. तर 2-2 मार्कांसाठी आपल्याला हे प्रश्न आहेत. तिसरा आहे पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्सेस. फोर्थ इज मेक 4 वर्ड्स ईच. तर ॲटलिस्ट 3 लेटर्स हवेत आपल्याला एका एका शब्दांमध्ये. युजिंग द लेटर्स इन द फॉलोइंग करेक्ट. द वर्ड आहे इंटर गव्हर्मेंटल. तर इंटर गव्हर्मेंटलमधलं तुम्हाला 3 शब्द तयार करायचे आहेत, 4 शब्द. 5वा आहे राईट रिलेटेड वर्ड्स ऑफ द गिवन नाउन. तर या नाउनशी रिलेटेड वर्ब्स आपल्याला लिहायचे आहे तिथे. 6 कंप्लीट द फॉलोइंग वर्ड चेन ऑफ नाउन्स. तर नाउनची म्हणजे नामांची वर्ड चेन आहे. वर्ड चेन तुम्हाला माहिती की सोल्जर, तर आरपासून सुरू होणारा तुम्हाला नावं लिहायची आहेत. सो बी आहे डू ॲज डायरेक्टेड. फर्स्ट 1A मेक द मिनिंगफुल सेंटेन्सेस बाय यूजिंग द फ्रेज टू रन अवे. आता तुमच्या पुस्तकामधल्या जेवढ्या काही फ्रेजेस असतील 10th स्टँडर्डच्या बुकमधल्या तेवढ्याच फ्रेजेस तुम्हाला येतात. त्या बुकमधल्या फ्रेजेस करा म्हणजे तुम्हाला फायदा होईल. ऑर बी ॲड अ क्लॉज टू एक्सपांड द सेंटेन्स मिनिंगफुली. द मॅन लॉस्ट द बॅग डॅश डॅश डॅश. सेकंड आहे ॲड प्रिफिक्स ऑर सफिक्स. तर रेग्युलर ऑपरेट त्याच्यामध्ये तुम्हाला एक तर प्रिफिक्स लावायचं किंवा सफिक्स लावायचं. हे 1-1 मार्कांसाठी आहे. 2 मधला बी आहे मेक अ सेंटेन्स ऑफ अबोव रूट वर्ड्स रेग्युलर आणि ऑपरेट. तर याचं सेंटेन्स तयार करायचं रूट वर्डचं. सेक्शन 2 आहे टेक्स्च्युअल पॅसेज, रीडिंग स्किल, वोकॅबलरी आणि ग्रामर बेसिस. तर 2Aचं रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. तर पहिली आपल्याला ॲक्टिव्हिटी आहे चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह द कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. आणि हा 10 मार्कांसाठी आहे हा प्रश्न. द गर्लँड ऑफ मॅरिएज वॉज मेड ऑफ डॅश डॅश. इथे आपल्याला ऑप्शन्स दिलेत. आणि 2 आहे भिशंबर डिमांडेड डॅश डॅश यू गेट मॅरिड टू भोली. इथे पण ऑप्शन्स दिले, त्यातलं निवडायचं आहे. थर्ड, भोली इज कम्पेअर्ड विथ डॅश डॅश. आणि 4th आहे डॅश डॅश वॉज नॉट रेडी टू गेट मॅरिड. तर इथे बघा हा पॅसेज स्टार्ट होतो द ब्राईड ग्रूम लिफ्टेड द गर्लँड ऑफ येलो मॅरीगोल्ड्स. ते व्हॉट इज शेमलेस गर्ल वी ऑल थॉट शी वॉज अ हार्मलेस डम काऊ. तर इथे पॅसेज हा संपतो आणि त्याच्यावर बेसिस क्वेश्चन्स आहेत. तुमच्या पुस्तकातला पॅसेज आहे हा. A2 कंप्लीट द फॉलोइंग वेब. भोली वॉज नॉट विलिंग टू मॅरी बिशंबर बिकॉज ही डिमांडेड ही वॉज ही सगळं जी कारणं दिली आहेत ही सगळी या पॅसेजमध्ये आहे. हा पॅसेज हवं तर तुम्ही स्क्रीनशॉट काढा किंवा बुकमधनं बघा. तुम्हाला दाखवलेला हा पॅसेज व्यवस्थित बघून घ्या म्हणजे याचे क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व करता येतील. इकडे बघत आपण A3 फाइंड आउट सिनोनिम्स फ्रॉम द पॅसेज. A contempt and B perspective. A4 do as directed. She was a harmless dumb cow, make it exclamatory. Second, Ramlal placed the bundle at the bridegroom's feet. Frame a WH question to get the answer as the underline part. म्हणजे अंडरलाईन पार्ट येईल, उत्तर येईल असा क्वेश्चन आपल्याला तयार करायचा आहे. A5 what do you learn from Bholi's action of not getting married to Bishambar. तर हे तुमचं पर्सनल ओपिनियन असणार आहे या आन्सरबद्दल. सेकंड पॅसेज फॉर 10 मार्क्स. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. B1 कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. लुक आउट द सेंटेन्सेस. B2 कंप्लीट द वेब. दिस इज वेब क्वालिटीज ऑफ डॉक्टर हॉकिंग. यू हॅव टू कंप्लीट दिस 4 वेब. इन स्पाइट ऑफ बिंग कन्सिडर्ड आईन्स्टाईन इक्वल इन इंटेलिजन्स. या इथपासून सुरू होतो आहे स्टीफन हॉकिंगच्या लेसनमधला. तर तिथपासून ते पॅसेज बघा. हा संपूर्ण पॅसेज आहे आणि याच्यावर आधारित सगळे प्रश्न आहेत.
B3, which means a perfect example. B, a person without any special skill. B4, do as directed. Science will discover the core secrets of the universe. Begin with the core secrets, 2 marks. And second is on being asked, Dr. Hawking saying, I try and lead as normal a life as possible. Change into reported speech. B5, if you had the opportunity to study and do research, what branch of science would you choose and why? जर तुम्हाला संधी मिळाली संशोधन करायची तर तुम्ही कोणत्या प्रकारच्या ब्रांचमध्ये जाल? सायन्समध्ये अनेक प्रकारचे ब्रांचेस आहेत, तर कुठली निवडाल हे प्रश्न विचारलाय. सेक्शन 3 आहे पोएट्रीचा. तर क्वेश्चन 3A, रीड द फॉलोइंग स्टांजा केअरफुली अँड डू द ॲक्टिव्हिटीज. 5 मार्कांसाठी आहे. A1, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. The boy was the poet request, the poet told the boy to join the others to play but. तर ही कविता सुरू होती आहे. Later walking down the streets I saw a child with eyes of blue. ते I am blessed indeed, the world is mine. तर या कवितेतल्या ह्या ओळी आहेत सगळ्या. त्याच्यावर क्वेश्चन बघा. A2, हे फक्त एवढेच क्वेश्चन होते 4 आणि त्याच्यावर आधारित तुम्हाला प्रश्न सोडवायचे. इथे A2 आहे. State the whether the following statements are true or false. The poet told lad to join other to play. Second, the poet could not hear the boy. Third, the poet's request the boy to forgive him. And fourth, the poet is very lucky by the grace of God. A3, find out the rhyming pairs from the stanza. तर रायमिंग पेअर्स शोधणं हे तुमच्यासाठी तसं खूप सोपं असणार तर इतके वर्ष तुम्ही शोधताय. पण तरी पण रायमिंग वर्ड शोधताना एकतर वर्ड्सचा स्पेलिंग सारखेपणा बघायचा किंवा त्याचा उच्चार सारखा असेल तर ते रायमिंग वर्ड्स असतात. आता आपण पुढचं बघतोय. रीड द फॉलोइंग पोएम अँड राईट इट ॲप्रिसिएशन विथ द हेल्प ऑफ गिवन पॉईंट्स. तर या आपल्याला कवितेचं ॲप्रिसिएशन करायचं आहे. तर इथे स्टॉपिंग बाय वुड्स ऑन अ स्नोई इव्हिनिंग या कवितेचं आपल्याला ॲप्रिसिएशन बघायचं. या कवितेचे रायटर आहेत रॉबर्ट फ्रॉस्ट. कवी आहेत रॉबर्ट फ्रॉस्ट आणि त्यासाठी 5 मार्कांसाठी आहे. 5 मार्क मिळवणं खूप सोपं जाणार आहे. तर मार्किंग सिस्टीम पण दिली आहे. टायटल अर्धा मार्क, पोएट अर्धा मार्क. हे तर तुम्ही आरामात मिळवू शकता. जे टायटल दिलं आहे ते टायटल आपण लिहायचं आहे, अर्धा मार्क मिळवायचं आहे. कवीचं नाव लिहायचं आहे. पोएट म्हणजे जो ज्यानं लिहिलं आहे तो, त्याचं 1 मार्क फिक्स तुम्हाला मिळणार. राईम स्कीम मी सांगितलं त्याप्रमाणे की तुम्ही एक तर शेवटचा शब्द बघायचा. जसं की नो आणि स्नो हे दोन्ही सारखे आहेत, स्पेलिंगने सारखे आहेत. नो स्नो, त्यामुळे हे रायमिंग इथे वर्ड्स आहेत. थ्रू हिअर नाही आहे, तर हिअर क्विअर. स्पेलिंगमध्ये बराचसा डिफरन्स पण उच्चारामध्ये सारखेपणा आहे. तर उच्चारामधला सारखेपणा किंवा स्पेलिंगमधला सारखेपणा बघून आपल्याला रायमिंग स्कीम लिहायचे असतात. राईम स्कीमचे पण तुम्हाला इथे जो 1 मार्क आहे तो आरामात मिळणार. म्हणजे झाले 2 मार्क फिक्स. नंतर फिगर ऑफ स्पीच. तर या कवितेमध्ये कोणता फिगर ऑफ स्पीच वापरलेला आहे त्यासाठी तुम्हाला फिगर ऑफ स्पीचचा अभ्यास करणं गरजेचं आहेच. थीम आणि सेंट्रल आयडिया. तर एकूणच कविता वाचायची, टायटल बघायचं, याच्यावरनं काय आपल्याला लक्षात येतं ते लिहायचं, प्रयत्न करायचा हमखास, म्हणजे तुम्हाला मार्क चांगले मिळतील यातले. सेक्शन 4 आहे नॉन टेक्स्च्युअल पॅसेज. तर जेव्हा नॉन टेक्स्च्युअल पॅसेज येतो तेव्हा सोडवताना आपल्याला पॅसेज व्यवस्थित असणं फार गरजेचं आहे, कारण तो आपल्या सवयीचा नसतो. पुस्तकातले पॅसेज सोडणं सोपं असतं तुलनेनं. हाही 10 मार्कांसाठी आहे. तर सोडायचा नाही तर सोडवायचा आपण हा पॅसेज. प्रश्न बघूयात. A1, अरेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस इन ऑर्डर ऑफ देअर ऑकरन्स इन द पॅसेज. आता 2 मार्क मिळवणं खूप सोपं जाणार. जर पॅसेज नीट वाचला तर फक्त आपल्याला याचं सिक्वेन्स लिहिणं सोपं जाईल. हे बघा पॅसेज इथे आहे, वाचून घ्या व्यवस्थित हा पॅसेज किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या. आणि जितके नॉन टेक्स्च्युअल पॅसेज असेल तेवढाच, जितका सराव करता येईल तेवढाच सराव करा. म्हणजे तुमच्या पेपरला कदाचित हाच पॅसेज येऊ शकतो, माहीत नाही. A2 आहे ड्रॉ अँड कम्प्लीट द वेब. तर ही वेब हे आपल्याला कम्प्लीट करायची आहे. A3, राईट द अँटोनिम्स ऑफ मॉडर्न आणि डिफरंट. A4, डू ॲज डायरेक्टेड. व्हॉट अ वंडरफुल इन्व्हेन्शन द ई-बुक इज, मेक अ असर्टिव्ह. अँड सेकंड आहे द आर्ट ऑफ प्रिंटिंग वॉज इन्व्हेंटेड इन 1454. चेंज द व्हॉइस ऑफ द फॉलोइंग. A, they were invented the art of printing in 1454. आणि B, they invented the art of printing in 1454. A5, do you think that printed book will lose their importance because of e-books? तुम्हाला असं वाटतं का की प्रिंटेड जी पुस्तकं होती त्याचं महत्त्व ई बुकमुळे कमी झालं आहे? तुमचं मत सांगायचं आहे. B,
राईट अ समरी ऑफ द अबोव पॅसेज अँड सजेस्ट अ सुटेबल टायटल. तर यावरच्या पॅसेजचं आपल्याला टायटल लिहायचं आहे आणि सुटेबल टायटल आणि समरी लिहायची. तर 5 मार्क आहेत. व्यवस्थित पॅसेज वाचायचा, हा वरचा पॅसेज व्यवस्थित वाचायचा, त्याला सुटेबल टायटल काय होऊ शकतं या सगळ्यामध्येच तुम्हाला टायटल सापडेल. फक्त थोडंसं नीट वाचा आणि त्याची ओव्हरऑल समरी आपल्याला लिहायची आहे. आता क्वेश्चन 5 आहे लेटर रायटिंग. इन्फॉर्मल किंवा फॉर्मल लेटर लिहायचं. तर बघा विषय काय आहे, सेव्ह द प्लॅनेट. A mammoth rally to be organized to save the environment. आणि school children are participants. Free T-shirts and gifts for the participants. Social duty of every citizen. Contact for the details. Save the planet. Mission Orange City Apartment MG Road Nagpur. 2 प्रकारची पत्र आहेत बघा. A1 आहे राईट अ लेटर टू युअर फ्रेंड टू रिक्वेस्ट हिम और हर टू पार्टिसिपेट इन सेव्ह द प्लॅनेट मिशन. किंवा A2 राईट अ लेटर टू द ऑर्गनायझर आस्किंग फॉर डिटेल्स ॲज यू वॉन्ट टू पार्टिसिपेट इन इट. ते दोन्हीमधलं एक निवडायचं आहे. B1 और B2. B1 आहे डायलॉग रायटिंग. तर पुट द सेंटेन्स इन प्रॉपर ऑर्डर टू प्रिपेअर अ मिनिंगफुल डायलॉग. 5 मार्कांसाठी प्रश्न आहे, बघून घ्या प्रश्न व्यवस्थित. हवं तर स्क्रीनशॉट काढून घ्यायचा व्यवस्थित. हे बघा. B2 आहे ड्राफ्टिंग ऑफ स्पीच. तर स्पीच ड्राफ्ट करायचं. प्रिपेअर अ शॉर्ट स्पीच ऑन एन्व्हायरमेंटल पोल्युशन. ते मुद्दे दिलेले आहेत आणि त्याच्यावर एक स्पीच ड्राफ्ट करायचे. मुद्दे बघा 5 मार्कांसाठी आहे. 6 आहे इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. A1 आहे नॉन व्हर्बल और व्हर्बल. राईट अ शॉर्ट पॅरेग्राफ ऑन प्रॉब्लेम फेस बाय इंडिया टुडे युझिंग अ वेब डायग्राम. तर वेब डायग्रामचा उपयोग करून तुम्हाला इथे नॉन व्हर्बल टू व्हर्बल एक इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करायची आहे. A2 आहे व्हर्बल टू नॉन व्हर्बल. तर रीड द फॉलोइंग इन्फॉर्मेशन अँड ड्रॉ अ ट्री डायग्राम. ती ट्री डायग्राम जी आपल्याला काढायची ना, ती याच्यावरनं काढायची आहे. तर व्यवस्थित वाचून घ्या. आणि B आहे एक्सपांड द थीम. तर इथे राईट अ रिपोर्ट फॉर अ न्यूजपेपर बेस्ड ऑन द हेडलाईन 2 बायकर्स डाय इन अ मिशॅप नियर कात्रज पुणे. हेडलाईन, डेटलाईन, लीड लाईन आणि बॉडी ऑफ रिपोर्ट आणि कंक्लुजन हे सगळं लिहायचं आहे. हे 5 मार्कांसाठी. और B2 कम्प्लीट द स्टोरी विथ द हेल्प ऑफ गिवन एंडिंग सजेस्ट अ सुटेबल टायटल. एव्हरीवन प्रेज राजू करेज अँड प्रेझेन्स ऑफ माइंड. तर सेक्शन 6 जो आहे स्किल डेव्हलपमेंटचा आहे. ट्रान्सलेशन करायचे. ट्रान्सलेशनचा ठरलेला पॅटर्न आहे की पहिला असणारे वर्ड्स ट्रान्सलेट करा, दुसरं असणारे सेंटेन्सेस ट्रान्सलेट करा आणि थर्ड असणारे प्रोव्हर्ब्स ट्रान्सलेट करा. त्यामुळे एकदा बघून घ्या व्यवस्थित. स्क्रीनशॉट काढा. 5 मार्कांसाठी आहे. तर इथे अडत असेल, काही समजून घ्यायचं असेल तर नक्की कमेंट करा. त्याची उत्तरं नक्की सांगेल. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत छान अभ्यास करा. ऑल द बेस्ट. बाय.